पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती। मात्र आपण भाजपात जाणार नसल्याचं तनपुरेंनी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे राम शिंदेंनी मात्र बंद दाराआड तनपुरेंसोबत चर्चा केली। त्यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा तोंड फुटलंय। बघूया। मी काय पक्ष कुठला सोडलेला नाहीये असं बोललेलं नाही की भाजपमध्ये प्रवेश केला किंवा करणार आहे। मला तरी काय ते बोललेले नाहीयेत तसं। मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आहे। त्याची माहिती मला तरी नाही ते जाणार असतील। राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याच्या नंतर प्राजक्त तनपुरे भाजपात जातील अशा चर्चांना उधाण आलं होतं। मात्र या चर्चांवर आता पडदा पडलाय, कारण स्वतः प्राजक्त तनपुरे यांनी या चर्चा फेटाळल्या। भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं प्राजक्त तनपुरेंनी म्हटलंय। माघार घेतली असली तरी शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलंय। तर या निवडणुकीपुरती ही माझी भूमिका होती। स्थानिक प्रश्न विचारत घेता, स्थानिक सहानुभूती विचारत घेता ही घेतलेली भूमिका होती। मी काय पक्ष कुठला सोडलेला नाहीये। माझ्या पक्षांतराच्या बाबतीत काय चर्चा तर्क वितर्क असेल, मी कधीही असं बोललेलं नाही की भाजपमध्ये प्रवेश केला किंवा करणार आहे। मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आहे आणि या निवडणुकीपुरती मी थांबण्याची भूमिका घेतली। याच्यापुढे कुठलाही तर्क वितर्क लावण्याचं माझं मत। तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। तनपुरेंसोबत चर्चा झाली आहे, मात्र त्यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात काहीही माहीत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। मला तरी काय ते बोललेले नाहीयेत तसं। आणि प्राजक्त तनपुरेंबरोबर मी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे। मागच्या आठवड्यात मी स्वतः त्यांच्याशी बोललेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची माहिती मला तरी नाही ते जाणार असतील। एकीकडे प्राजक्त तनपुरे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्यात, मात्र दुसरीकडे भाजप नेते राम शिंदेंनी तनपुरेंची भेट घेतली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। राम शिंदे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे। राज्याचे सर्वोत्तम असलेले व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय हे आता काय सुदर्शन चक्र फिरवतात याकडे जसं आपल्या सर्वांचं लक्ष आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली होती। उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची विनंती भाजप नेत्यांनी केली होती। यानंतर गोविंद मोकाटेंना पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळेच तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र तनपुरेंनी या चर्चा फेटाळल्या असल्या तरी राम शिंदेंच्या भेटीनंतर पुन्हा एकदा भाजप प्रवेशांच्या चर्चांना हवा मिळाली आहे। लैलेश बारगजे, झी 24 तास, राहुरी।